नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्याचा MBBS कट ऑफ काय जाऊ शकतो ही माहिती बघायची आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी 95 29 29 70 16 या नंबरवर संपर्क साधायचा आहे. आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी 3 प्लॅन आहेत, ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आणि लगेच आपल्या व्हिडिओला त्या ठिकाणी सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही 3 प्लॅन आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य प्रवेश प्रक्रिया असेल किंवा इतर राज्याची असेल, जसे की छत्तीसगड असेल, कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा MP मध्ये कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल, मग ते MBBS असेल किंवा BMS असेल किंवा BHMS असेल, अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा आहे. या सर्व कोर्सेससाठी आपण त्या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेस राबवत असतो, मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्लॅन असा आहे, 7,000चा हा प्लॅन आहे. यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन, संपूर्ण चॉईस फिलिंग असेल किंवा रजिस्ट्रेशन असेल, संपूर्ण प्रोसेस ही आमच्या मार्फत त्या ठिकाणी पार पाडली जाते. दुसरा प्लॅन असा आहे, ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म स्वतः भरायचे, ओके, फक्त मार्गदर्शन पाहिजे आमच्याकडून. कॉलेजची रँकिंग, कॉलेज तुमच्या स्कोरनुसार, बजेटनुसार, कॅटेगरीनुसार कोणते कॉलेज टाकले पाहिजे ही एक लिस्ट बनवून पाहिजे असेल. त्याचप्रमाणे संपूर्ण मार्गदर्शन, फक्त फॉर्म तुम्हाला स्वतः भरावा लागेल. त्यासाठी या प्लॅनची जी काही फीस आहे ही 3,000 एवढी आहे. तिसरा प्लॅन असा आहे, पेड व्हॉट्सअप ग्रुप प्लॅन. ओके, या प्लॅनची फीस 999 फक्त एवढी आहे. संपूर्ण प्रोसेस जी मग CET सेलची असेल किंवा FCCची असेल किंवा CCC असेल, या कमिटीद्वारे जे काही प्रोसेस राबवले जातात, संपूर्ण प्रोसेसचे रूल्स, त्याचप्रमाणे कॉलेजची रँकिंग असेल, कॉलेजचं फी स्ट्रक्चर असेल, ओके, किंवा मग इतर जी काउन्सिलिंग रिलेटेड माहिती असेल, जसं की ॲडमिशन घेऊन BMS ला ॲडमिशन घेऊन रिपीट करता येईल का, असंख्य विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. ओके, म्हणजे जेही प्रश्न आमच्या पेड मेंबरला पडतात, पण त्यांनी 7,000चा प्लॅन घेतलेला असेल किंवा 3,000चा घेतलेला असेल, त्या प्रश्नांची उत्तरे देखील या पेड व्हॉट्सअप ग्रुपवर आपण टाकत असतो. म्हणजे संपूर्ण प्रक्रियेची माहिती या ग्रुपवर आपण टाकत असतो. फक्त 999 या प्लॅनची फीस आहे पेड व्हॉट्सअप ग्रुपची. ओके, ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क साधायचा आहे, कारण बऱ्यापैकी आपले सीट त्या ठिकाणी फुल होत आलेले आहे. ओके, आता आपण व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा गव्हर्नमेंट MBBS कट ऑफ किती जाऊ शकतो 2026 मध्ये ही माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे. 2025 मध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला शेवटचा विद्यार्थी किती ऑल इंडिया रँकवर लागलेला होता, ही ऑल इंडिया रँक या ठिकाणी दिलेली आहे. आणि या ऑल इंडिया रँकवर 2026 मध्ये किती स्कोर आहे नीट मध्ये, हे सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑल इंडिया रँकनुसार हे प्रेडिक्शन आपण करत आहोत. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचा HML येईल त्यावेळेस या स्कोर मध्ये आणि या ऑल इंडिया रँक मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. यापेक्षा जर तुमचा स्कोर जास्त असेल तर 100% गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटण्याची शक्यता तुम्हाला आहे. यापेक्षा जर स्कोर थोडा कमी असेल, 2 मार्क असेल किंवा 3 मार्क असेल, अशा विद्यार्थ्यांची देखील शक्यता असेल. फक्त HML आल्यानंतर किती मार्क्सनं कट ऑफ कमी येऊ शकतो, जर वाढण्याची शक्यता कट ऑफ कमीच आहे, तरी सुद्धा जर वाढला तर किती मार्कना वाढू शकतो किंवा कमी झाला तर किती मार्क्सना कट ऑफ कमी येऊ शकतो, या कट ऑफ पेक्षा हे सुद्धा आपण महाराष्ट्र राज्याची HML लिस्ट आल्यानंतर सांगणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक मित्रांनी ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून काउन्सिलिंग रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला भेटेल आणि येणाऱ्या व्हिडिओची नियमितपणे अपडेट देखील तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. तर फर्स्ट कॅटेगरी आपण या ठिकाणी बघूया, ओपन कॅटेगरी. जर तुमचा ऑल इंडिया रँक हा 47,973 असेल तर या ऑल इंडिया रँकवर स्कोर किती, तर 538 एवढा आहे. असं आपण म्हणू शकतो ऑल इंडिया रँकनुसार की 538 पेक्षा जर तुमचा जास्त स्कोर असेल तर तुमचा नंबर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला 2026 मध्ये लागू शकतो. EWS कॅटेगरी ऑल इंडिया रँक 70,256 वर 2025 मध्ये शेवटचा विद्यार्थी लागलेला होता. 516 या ऑल इंडिया रँकवर 2026 मध्ये स्कोर आहे. SCBC कॅटेगरी 56,135 या ऑल इंडिया रँकवर शेवटचा विद्यार्थी 2025 मध्ये लागलेला होता. 529
हा स्कोर या ठिकाणी 2026 मध्ये या ऑल इंडिया रँकवर आहे. ओबीसी कॅटेगरी 48,407, 537 मार्क्स आहेत. विजय कॅटेगरी 90,519, 500 स्कोर या ठिकाणी या ऑल इंडिया रँकवर 2026 मध्ये आहे. एनटीपी कॅटेगरी 1,28,757 ऑल इंडिया रँक आणि या रँकवर 2026 मध्ये स्कोर आहे 473. एनटीसी कॅटेगरी 56,484, 529 स्कोर त्या ठिकाणी आहे. एनटीटी कॅटेगरी 49,176, 536 स्कोर 2026 मध्ये या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी आहे. एससी कॅटेगरी 1,61,302, 453 त्या ठिकाणी या रँकवर स्कोर आहे. एसटी कॅटेगरी 3,74,587 आणि 363 या ऑल इंडिया रँकवर स्कोर आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मी सांगितलेला जो काही ऑल इंडिया रँक आहे हा 2025 मध्ये शेवटचा लागलेला विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे आणि 2026 मध्ये या रँकवर किती स्कोर आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल आणि या स्कोरच्या आसपास जर तुमचा स्कोर असेल तर तुमचा नंबर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला 2024 मध्ये शेवटच्या राऊंड पर्यंत त्या ठिकाणी लागू शकतो. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.